हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. 5-6 दिवस तुम्हाला इतकं मिस केलं काय सांगू तुम्हाला. आपला जवळजवळ व्हिडिओ 5-6 दिवस आलेलाच नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे पूर्ण मी आहे ना बाहेर आहे. म्हणजे घरात मला ना अजिबात थांबायलाच वेळ मिळत नव्हता. कंटिन्यू बाहेर कामं होती. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की सानवीला आपण नाटकाचं जे हे लावलं होतं, शिबिर लावलं होतं 15 दिवसाचं, तर कंटिन्यू दिवसभर मला तिच्यासाठी सकाळी लवकर उठणं, तिचं आवरून देणं, डबे वगैरे करणं, त्याच्यानंतर तिला सोडवायला जाणं, आणायला जाणं, या सगळ्या गोष्टीमध्ये ना मी 15 दिवस झालं घरात अजिबात माझा पायच नाहीये. फक्त काय ते स्वयंपाक करणं, जेवणं त्यात पुरतच मी असायचे आणि दिवसभर एवढं दमायला व्हायचं. लांब गाडी वगैरे चालवणं, उन्हात आणायचं, तिला सोडवणं वगैरे खूप जास्त दमायला व्हायचं. आणि व्हिडिओसाठी ना मला खरंच सांगते तुम्हाला, सगळं शूटिंग वगैरे मी करून ठेवायचे, पण एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवायची माझ्यामध्ये ताकदच उरायची नाही. इतकं जास्त मला एक्झर्शन झालं आणि मेन म्हणजे उन्हाळ्यामुळे तर जास्तच. तर इथे सानवीला आम्ही सोडायला आलेलो आहे. सानवी, मी तुम्हाला म्हणाले ना की त्या ताईंबरोबर जाते नाटकाच्या क्लासला. तर ही सोसायटी आहे बघा. तर त्या रोज तिला रिक्षात सकाळी घेऊन जातात आणि येताना मग मी घेऊन येते तिला. तर त्याच्यामुळे एवढं काम वाचलं आहे ना माझं. रोज त्या बिचाऱ्या घेऊन जातात तिला, कारण त्यांच्या पण मुली आहेत 2 आणि शेजारच्यांची 1, म्हणजे अशा 3 मुली त्या घेऊन जातात रोज. आणि मग त्याच्यामुळे माझं 2 वेळा जे यायला जायला लागत होतं ना एवढ्या लांब, तर ते आता एकदाच जावं लागत आहे. तर त्याच्यामुळं खूप सोपं झालं आहे काम. आणि आज अगस्त्याचे पप्पा गेलेत ऑफिसला, तर त्याच्यामुळे अगस्त्य आमच्याबरोबर आलेलं आहे आज. नाही तर रोज त्याचे पप्पा असतात. हाय अगस्त्य, से हाय. तर चला, आता आज शेवटचा दिवस आहे. उद्या तिचं नाटक आहे भरतनाट्य मंदिरला आणि आज लास्ट डे आहे त्यांचा क्लासचा. तर बघूयात आता उद्याचं कसं होतं आहे, कसं भरतनाट्य मंदिरला तिचा परफॉर्मन्स कसा होतो आहे, ते सगळं तुमच्याशी शेअर करणारच आहे मी उद्या. बघा, सानवीची एप्रिल महिन्याची पूर्ण सुट्टी जी आहे ती तिच्या ह्या नाटकाच्या शिबिरामध्ये गेलेली आहे. आणि तिच्या ज्या आते बहिणी आहेत त्या सुद्धा आलेल्या होत्या, पण त्यांच्याबरोबर सुद्धा तिला खेळायला वेळच मिळाला नाही. म्हणजे दिवसभर बिचारी तिथे त्या शिबिरामध्ये असायची आणि संध्याकाळी आले की मग त्या सगळ्याजणी भेटायच्या, खेळायच्या. तेवढ्या पुरतंच फक्त तिला ते थोडंफार एन्जॉय करायला मिळायचं. आणि त्याच्यामध्ये ना त्यांची पार्टी करायची ठरली होती. 20-20 रुपये गोळा करून ते पार्टी करणार होत्या. अजून एक शेजारचा मुलगा होता, पण मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही एक काम करा, 20-20 रुपये घेऊन ते असे पुडे वगैरे खाण्यापेक्षा, चिप्सचे तळलेले कसले तरी पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही काय करा, पिझ्झा पार्टी करा, मी तुम्हाला पिझ्झा आणून देईल. तर त्यांनी त्यांचे पैसे गोळा केले आणि मी त्यांना पिझ्झा घेऊन आणून दिला. आणि त्याच्यानंतर आशूच्या घरी, म्हणजे आमच्या शेजारचे सानवीचा जो फ्रेंड आहे त्याच्या घरी मस्तपैकी त्यांनी पार्टी वगैरे केली. कसं आहे अगस्त्य पिझ्झा? हा अगस्त्य, छान आहे. तू सगळंच फिनिश करणार अगस्त्य पिझ्झा? मला दे ना, मी खाऊ एक स्लाइस. नवीन हा नको खायला, मी एक दे ना अगस्त्य मला त्यातला. हा अगस्त्य, एक घेऊ, मी एक घेऊ का? हा खा, सगळा संपव बाळा. काय बोलतात ते कंटिन्यू मध्ये असतं. भाजी घ्यायला आले होते इथं. भाजी आज आले होते भाजी मंडईमध्ये. बघू शकता एवढं भाजी. इतकं जड घेऊन जावं लागतं भाजीला. हे आमची इथली भाजी मंडई आहे हडपसरची. तर बघा, मी तुम्हाला म्हणाले ना की बाहेरची सुद्धा मला सगळी कामं करावी लागतात. काही आणायचं असेल ना मलाच एकटीला पळावं लागतं आणि घरात सुद्धा मला मुलांचं बघावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला आपली जी महत्त्वाची जी कामं आहेत ना, त्याचे म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकणं, यूट्यूबवर प्रमोशन्स करणं, ह्याच्यासाठी ना मला वेळच काढता येत नाही आहे. खरंच मला म्हणजे खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की माझं स्वतःचं जे म्हणजे करिअर आहे किंवा काम आहे ह्याच्यावर मला बिलकुल फोकसच करता येत नाही. पूर्ण माझं आयुष्य जे आहे हे मुलांसाठी, घरासाठी आणि घरातल्या कामांसाठी मला
पाहून घ्यावं लागतंय. बाई आहे, पण बाई काय करते मला सांगा ना तुम्ही. आपण जी काही दिवसभराची 4 भांडी जी गोळा करून त्यांना देतो ती ते घासायचं काम करतात, फरशीवर वेडवाकडं कापड मारून जायचं काम करतात, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, मॅनेज कराव्या लागतात. नावाला फक्त सगळ्यांना असं वाटतं की हा हिच्याकडं कामाला 2-3 काम, दोन्ही कामाला बायका आहेत, पण अरे ते दोन्ही कामं काय आहे, फक्त गोळा करून दिलेली भांडी घासणं आणि फरशी पुसणं. ठीक आहे, तेवढा आपला 1 तास वाचतो, तेवढं एक म्हणजे सुख आहे की आपला तासभर वाचतो. पण इतर जी सगळी छोटी मोठी कामं आहेत घरातली A to Z ही सगळी आपल्याला मॅनेज करावी लागतात. आणि त्यात लहान मुलं असली ना की आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं एकदम मुश्किल होऊन जातं. आणि सगळं जर आपल्याला एकटीला बघायचं असेल ना तर आपल्या स्वतःसाठी कुठलाच वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे माझं पूर्ण स्वतःच्या शरीराकडे सुद्धा, आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. वेळेवर मी स्वतः झोप घेऊ शकत नाहीये, व्यायाम करू शकत नाहीये. आणि फक्त ही म्हणजे नावाला कारण नाहीये, ती रिअल फॅक्ट आहे. वेळ असला ना माणसाला तर माणूस जे काही आहे ते स्वतःसाठी जगू शकतं, हवं ते करू शकतं. पण असं जाऊ दे, आता हे संसाराचं हाडगाडगा आहे, हे चालतच राहणार. बघा आता मला ना कधी कधी काय होतं ना, असं काहीतरी चमचमीत मस्त भाजी खायचा मूड होतो. आणि जे ते रेग्युलर तसंच भाज्या खाऊन ना कधी कधी खरंच खूप कंटाळा येतो. तर मी ना आता तुमच्या समोर बघा फ्रेश ताज्या भाज्या घेऊन आले होते. म्हणलं की चला काहीतरी वेगळं करूयात. थोडीशी ना वांगी पहिलीची बाकी होती, म्हणलं की फक्त अशी परतून घेऊया. दुपारची वेगळी अशी भाजी पण होती थोडीशी, आणि म्हणलं की चला वांग परतून घेऊयात, नुसतं तेलावर असं फ्राय करून घेऊयात मीठ मसाला टाकून. पण मध्येच असं मला वाटलं की नाही, बटाटा भेंडी असं सगळं आपण जे लग्नामध्ये तवा भाजी खातो ना, तर त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला करता येईल. मग मी त्या वांग्यासोबतच आहे ना मस्तपैकी बटाटे पण बारीक असे म्हणजे का स्लाइस कट करून टाकले, भेंडी पण कट करून टाकली. याच्यावर काहीच नाही बघा, मी तुम्हाला सांगते. हळद टाकायचं, मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, आणि हवा असेल तर किचन किंग मसाला टाकायचा. मस्तपैकी छान असं दोन्ही बाजूनी ना गुलाबीसर रंगावर तेल टाकून ना असं फक्त झाकण टाकून असं लालसर करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं ना क्रिस्पी कडक होतात ही भाजी, कडक होती ही भाजी. आणि त्याच्यावर नंतर सर्वात शेवटी आहे ना चाट मसाला तुम्ही टाकू शकता किंवा आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता. इतकी 1 नंबर लागते ना ही अशा प्रकारची तवा भाजी. म्हणजे आपल्याला सोबत जर अजून एखादी रस्सा भाजी असेल किंवा इतर कुठलीही भाजी असेल तर त्याच्यासोबत आहे ना तोंडी लावायला ही जी तवा भाजी आहे ना ही खूप सुंदर लागते. म्हणजे एकदम तोंडाला चवच येते. तर असं ना कधी कधी काहीतरी वेगळे प्रकार केले ना तर आपल्याला खायला सुद्धा जरा बरं वाटतं. आणि आता उन्हाळ्याचे बघा आपल्याला अजिबात जेवण सुद्धा जात नाही, तर त्यावेळेला ना असं चमचमीत तोंडाला काहीतरी असलं ना की जरा चव येते. तर असो बघा, मी अशा प्रकारे काही ना काहीतरी असे उद्योग करून ज्या काही राहिलेल्या भाज्या आहेत ना या संपवत असते. म्हणजे आठवड्याची शेवटी, पूर्ण आठवड्याची मी भाज्या भरत असते. आठवड्याची शेवटी काय होतं ना, भरपूर साऱ्या भाज्या उरतात, त्यावेळेला पावभाजी करते. किंवा जर अशा थोड्या भाज्या राहिल्या ना तर त्यामुळे अशा पद्धतीने मी वेगळ्या नुसतं असं जरा थोडंसं तेल मीठ मसाल्यावर फ्राय करून अशा प्रकारे तळत असते. तर चला, इथं माझी मस्तपैकी तवा भाजी वगैरे तयार झालेली आहे. तुम्हाला एक तवा भाजीची माझी आठवण सांगते. पहिलं पण लग्नाच्या अगोदर आहे ना तवा भाजी आणि रुमाल रोटी ह्या खास गोष्टीसाठी, हे खाण्यासाठी मी कुठल्याही कार्यक्रमाला ना मी अक्षरशः पळायचे. मला रुमाल रोटी आणि हे तवा भाजीचं कॉम्बिनेशन खूप आवडतं. आणि त्यावेळेला सुद्धा कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी पहिलं विचारायचे की तवा भाजी रुमाल रोटी आहे का. मग असली ना की मी जीव टाकत त्या कार्यक्रमाला जायचे. मला फार आवडते. आणि मी माझ्या म्हणजे सानवीच्या बड्डेला, त्याच्यानंतर अगस्टच्या बड्डेला रुमाल रोटी आणि तवा भाजी हा आयटम पहिला ठेवला होता, कारण हे दोन्ही गोष्टी माझ्या खूप फेवरेट आहेत. इथे बघू शकता तुम्ही, काही आहे ना फॅन बघायला मी आपल्या पुण्यामध्ये इलेक्ट्रिक गल्ली आहे बघा, तिथे गेले होते. माझा जो फुरसुंगीचा फ्लॅट आहे ना तो मी आता रेंट आउट केलेला आहे. तिथे ना एक बॅचलर मुलगा आहे, त्याला मी तो फ्लॅट दिलेला आहे. तर त्याच्याकडे बिचाऱ्याकडे ना फॅन नाही आहे, तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली, मॅडम मला ना एक फॅन आणून द्या इथे रूममध्ये. तर त्याला मी फॅन घ्यायला गेले होते, पण माझ्या स्वतःच्या घरामध्ये ना एका रूममध्ये एकदम खाली फॅन आहे. तो कधी कधी असं डोक्याला लागायची भीती वाटते मला, तर त्याच्यामुळे मी त्याला ना जाळीचा फॅन घ्यायचा विचार करत होते, पण तो मी काही घेतला नाही, कारण प्राइस बघूनच मी गप्प बसले. त्यामुळे सिलिंगचा फॅन फायनली घेतला आणि त्याला दिला. तर असो, इथे बघू शकता तुम्ही सानवीच्या जे नाट्यसंस्काराचं फायनल शेवटचा दिवस होता, त्याचे ना आम्हाला इथे पासेस दिले गेले. तर तिचं ह्या नाट्य शिबिराचं जे शेवटचा दिवस होता त्या दिवशी जे नाटक होतं ते भरतनाट्य मंदिरला होणार होतं. आणि ते कशा प्रकारे झालं हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सकाळपासूनचा दिवस तुम्ही बघितलात की काय काय केलं मी. सकाळी ह्याला गेले, सानवीला सोडवायला गेले, त्याच्यानंतर भाजी घेऊन आले. बघा ती भाजी अजून पडली आहे, संध्याकाळ झाली तरी भाजी पडली आहे अजून, ती मी फ्रीजला ठेवली नाही कारण मी घरातच नाहीये. आले मी भाजीवरनं, घरी आले, जेवले, थोडासा आराम केला, अगस्तीला जेवायला वगैरे घातलं आणि मी गेले ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गल्लीमध्ये आपल्या पुण्यामध्ये. तिथे मी फॅन आणायला गेले होते. माझ्या फ्लॅटवर आता एक भाडेकरू आलेला आहे,
म्हणजे येणार आहे 2-3 दिवसामध्ये. तर त्याला आहे ना हे पाहिजेले, फॅन बसवून पाहिजेले. तर त्याच्यासाठी मी तिथे ना फ्लॅटवर आहे ना फॅन बसवायचा आहे. तर फॅन आणायला गेले इलेक्ट्रिक गल्लीमध्ये. पहिलं 3 वाजता निघाले आणि मग त्याच्यानंतर तिथून मी म्हणजे आपल्या हे दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना, तिथून जे निघाले डायरेक्टली टिळक रोडला गेले. टिळक रोडवरून सानवीला घेतलं. त्याच्यानंतर मग घरी आले. घरी येताना थोडंसं मुलांना खाऊ घेऊन आले आणि त्याच्यानंतर बघा जाताना ना बिर्याणीची तयारी करून गेले होते. काही नाही, फक्त कांदा वगैरे कापून ठेवला होता, तो आता तळून घेतलेला आहे, असा फ्राय करून घेतलेला आहे आणि चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने. आणि खूप आता तांदूळ भात शिजायला घालायचा आहे मला. तर अशा पद्धतीने सगळी बेसिक तयारी करून घेतली. आता ना चहा पिते पहिला. 7 वाजलेत आणि अजून एक मला काम आहे, ते म्हणजे माझी आपलं हे सानवीला ड्रेस आणायला जायचे. कारण आता तो तिचं जे गुरुवारी नाटक आहे, परफॉर्मन्स आहे नाटकाचा भरतनाट्य मंदिरला, तर त्याच्यासाठी तिला ना ड्रेपरी घ्यायची आहे. म्हणजे एक पंजाबी सूट घ्यायचा आहे, तो मलाच घ्यावा लागणार आहे. आणि अगस्तीचा बर्थडे पण आलेला आहे. तर म्हटलं की आता हे बिर्याणी शिजायला टाकून मग ते आणायला जायचे. तर माहीत नाही आता किती वाजतील, खूप कामं आहेत आज. तर चला पटापट कामं उरकते. बिर्याणीची रेसिपी काही डिटेल्स शेअर नाही करणार तुमच्याबरोबर, कारण आपली बिर्याणीची रेसिपी आपल्या चॅनलवर 2-3 वेळा मी अपलोड केलेली आहे, माझी काय पद्धत आहे ती. तर चला आता पटापट आवरून घेते. पहिला चहा पिते. चहा पिलं की जरा रिचार्ज होईल मी आणि मग नंतर बिर्याणी वगैरे करून दुकानात जाईल. दुकानात दाखवते मी तुम्हाला काय काय खरेदी करतोय आम्ही ते. तर बिर्याणीची सगळी बेसिक तयारी करून घेतली. मस्तपैकी एक मोठं पातेलं घेतलं. पण यावेळेला ना बिर्याणी माझ्या हातून जरा जास्तच झाली. कारण बघा, एक तर आहे ना भात आपण आपल्यामध्ये लोकांमध्ये म्हणजे मराठी लोकांमध्ये एवढं जास्त भात खाल्ला जात नाही. आणि नेमकं तेच झालं की संध्याकाळी नेमकी मी बिर्याणी करायला घेतली. एक वेळेला दुपारचं पण माणूस आहे ना जरा जास्त खातं, पण संध्याकाळचं एवढं जात नाही. आणि त्याच्यामध्ये ना मी जवळजवळ एक किलोला थोडीशी कमी अशी बिर्याणी तयार करायला घेतली. आणि 1 किलो म्हटलं की साधारण 5-6 माणसं आरामात खातात. पण एवढी बिर्याणी मी आमच्या फक्त दोघांसाठी केली. म्हणजे मला ना डोकंच माझं चाललं नाही, कारण इतकी गडबड ना म्हणजे सकाळपासून, की दोघांसाठी मी एवढी मोठी बिर्याणी का घालतीये, मला एवढं सुद्धा साधं लक्षात आलं नाही. पण असं मला असं वाटलं की सानवीच्या आत्याच्या मुली पण आलेल्या आहेत, त्या पण थोडंफार खातील. पण त्यांना पण मी थोडीशी दिली. सानवीनी पण खाल्ली, आम्ही दोघांनी पण खाल्ली. पण तरी पण भरपूर उरली, कारण ती जवळजवळ आहे ना 1.5 किलो मी तयार झाली होती माझ्याकडनं. भात होता, त्याच्यानंतर चिकन, हे सगळं मिळून जवळजवळ 1 किलोच्या वर ती बिर्याणी गेली. तर असो नेहमीप्रमाणे छान असा मसाला वगैरे वाटून घेतला. त्याच्यामध्ये जो माझा चिकन बिर्याणी मसाला असतो सुहानाचा, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये ऍड केला. दही इथं टाकायचं मी विसरले होते, कारण ना दही मी चिकनला लावलं होतं. मग त्याच्यानंतर वरण मी दही ऍड केलं. बघा, दही आणि मीठ थोडंसं कमी पडल्यामुळे ना चवीमध्ये लगेच फरक पडतो. जर बिर्याणी करायची म्हणलं ना की दही भरपूर पाहिजे. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि इतकी गडबड होती ना, कारण ही बिर्याणी टाकून मला ना सानवीसाठी ह्याला दुसऱ्या दिवशी तिचं जो नाटकाची जी ड्रेपरी आहे ना ती आणायला जायचं होतं. तर त्याच्यामुळे इतकी गडबड चालू होती ना सकाळपासून, म्हणजे माझ्या पायाला दमच नव्हता. पूर्ण भिंगरी लागल्यासारखं माझं हे झालं की ते झालं की ते असं कंटिन्यू चालू होतं. आणि मला अजून दुकानात जायचं होतं आणि 8 वाजले होते, विचार करा तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी ड्रेपरी सानवीला दाखवायला म्हणजे टीचरला दाखवायला पण न्यायची होती. 11 वाजता ती जाणार होती तिच्या त्या क्लासला. त्याच्या आत मला हे तिचे सगळे ड्रेस वगैरे आणायचे होते. आणि 8 वाजले होते रात्रीचे आणि मी इथं बिर्याणी करत होते बघा. तर त्याच्यामुळे ना एवढी गडबड झाली ना, मला काही म्हणजे नाही का अशा घाईच्या वेळेला काही सुधरत पण नाही. त्याच्यामुळे या बिर्याणीमध्ये मी दहीच टाकायचं विसरून गेले. पण असं बिर्याणी मात्र छान झाली होती, टेस्टी झाली होती. यातली थोडीशी बिर्याणी जी काही होती ती मी नेहमीप्रमाणे आमच्या ज्या कामवाल्या मावशी आहेत, काही चांगलं केलं, एक्स्ट्राचं मी जर केलं तर मी त्यांना सुद्धा देत असते. आणि कधी शक्यतो मी शिळं पाकं देत नाही. जे काय आहे ना ते ताज्यातलंच थोडासा एक घासातला घास काढून मी त्यांना देत असते. तर असो बघा, बिर्याणी वगैरे टाकली. सानवीच्या पप्पांना सांगितलं, टायमर लावलं, अर्ध्या तासाने बरोबर बिर्याणी बंद करा. आणि मग मी सानवीला घेतलं आणि तिला जो ड्रेस आणायला जायचा होता ना तो ड्रेस आणायला गेले तिथं. त्याच्यानंतर मी काही शूटच केलं नाही, कारण इतका उशीर झाला होता. 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत आम्ही ते तिथं दुकानामध्ये होतो. आणि नाही 9 वाजेपर्यंत दुकानात होतो. त्याच्यानंतर घरी आले, जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग परत सगळं ही भाज्या वगैरे मला नाही का आणून ठेवल्या होत्या. मी त्या सगळ्या निवडायच्या होत्या, फ्रीजला ठेवायच्या होत्या. बाकी असं सगळं बरंचसं काही काम होतं. हे ओटा वगैरे साफ करणं. नेहमीप्रमाणे मला 12च्या पुढेच वाजले झोपायला. तर काय सांगते तुम्हाला की आपल्याला ना कधी कधी बघा ही खूप मोठी चूक होते काही आपल्यासारख्या बायकांची, की काही गोष्टी ना आपण अंगावर ओढवून घेतो आणि मग एकदा अंगावर आपल्या ओढवून घेतल्या ना आपण की ते आपल्याच अंगावर पडतात. आणि माझ्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. मुलांना ना माझीच सवय आहे की काही पण बाहेरनं आणायचं ठेवायचं
सांगायचं की ते मलाच तूच चल आमच्याबरोबर, आमचं जे काय आहे ते सगळं त्यांना न्यायला आणायला सोडवायला सगळ्या गोष्टींना त्यांना मीच लागते. आणि बाकीचं पण काय आणायचं असेल, आता भाजी आणा कुठं काय आणा, हे सगळ्या बारीक छोट्या मोठ्या गोष्टींना मलाच बाहेर पडावं लागतं. तर त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर पडलेल्या आहे. आणि आता कुठंतरी मला नाही का म्हणजे असं खूप जास्त पळापळ झाली ना तर मला सुद्धा थोडंसं दमल्यासारखं होतं, पण काहीच करू शकत नाही. कारण आता बघा मुलांची हाऊसमौज आहे किंवा मुलांची जे काही ह्या कामाच्या गोष्टी आहेत, त्यांचे क्लासेस आहेत किंवा त्यांना जर कुठं बाहेर जायचं आहे किंवा आपल्या संसारासाठी 4 गोष्टी घरी घेऊन यायच्या आहेत, तर आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाहीये त्या. तर त्या आपण दुसरं कोणाला तरी सांगून उगीच एकाची 2 गोष्टी जर झाल्या तर परत त्या बिघडलेल्या गोष्टी नीट करायला परत आपल्यालाच पळावं लागतं. तर त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. शक्यतो बाहेरच्या सगळ्या गोष्टी मग मीच हँडल करते, घरात पण येऊन मलाच हँडल कराव्या लागतात. तर असं बघा अगस्त्यला ना मी चांदवीला सोडून येत होते ना, तर बघा गणपती बनवायची लगबग आत्ताच चालू झालेली आहे. मला वाटतं ना हे लोक वर्षभरच हे गणपती बनवत बसत असेल. आमच्या हडपसरमध्ये ना आमच्या एरियामध्ये अशा गणपतीचे कारखाने आहेत बघा, तर तिथे ना आत्तापासूनच गणपती वगैरे बनवायला सुरुवात होत आहे. आता बघा मे महिना चालू आहे, 3-4 महिन्या अगोदरपासूनच ह्यांचे गणपती सगळे तयार झालेले आहे, फक्त कलरिंगचं काम बाकी राहिलेलं आहे. तर असो ही अगस्त्यची ना आत्ताची प्ले ग्रुपची शाळा आहे बघा, तिथे ना जरा वेळ थोडं काम होतं तर त्याच्यामुळे मी त्याला तिथे घेऊन गेले होते. मस्तपैकी तो तिथे खेळला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे ना पूर्ण दिवस बघा माझा टोटली कसा येतो कसा जातो काही समजत नाही. आणि त्याच्यामुळेच आहे ना माझ्या व्हिडिओजमध्ये खूप जास्त गॅप पडत आहे. पण आहे ना मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करते की जास्तीत जास्त पटापट तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावे. तर असो आता तुम्हाला ना एकामागोएक खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत, त्यामुळे आता इथून पुढे येणारे व्हिडिओज सगळ्यांनी न चुकता मनापासून बघा आणि आवडले तर लाईक करा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग मित्रमैत्रिणींनो काळजी घ्या, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय. But I didn't like their way. Had to fight and misbehave. Had to find a way to change. Had to leave to find my way.